नामदेव महाराजाला त्या ठिकाणी घाबरले महाराज. देव आले आणि देव म्हणतात नामदेव महाराज घाबरू नको, मी आहे, काय मागायचं तर माग. त्यावेळेस नामदेव महाराज म्हणले काही नको देवा, मला अकल्प आयुष्य दे आणि जे माझ्या कुळामध्ये जे काही जन्म घेतले आहेत त्या भगवंताचं नामस्मरण करणारे आहेत त्यांना अखंड आयुष्य दे, जेणेकरून त्याने नामस्मरण केलं पाहिजे. समजते तुम्हाला? समजते माता भक्त मंडळी? आपण ज्यावेळेस मोबाईल लावतो ना, मोबाईल इकून बेल जाते तिकूनही बेल जाते, ते उचलीत नाही. मग ते काय म्हणते मोबाईल माहिती आहे का तुम्हाला? अपन ज्या व्यक्तीस कॉल करीत आहात ती व्यक्ती उत्तर देत नहीं, आप जिस व्यक्ति से कॉल कर रहे वह व्यक्ति उत्तर नहीं दे रहे, कृपया कुछ समय पश्चात प्रयास करें. और का इज पर्सन लेटर, द पर्सन यू आर कॉलिंग इज नॉट आन्सरिंग, प्लीज बाय लेटर. असं म्हणते. अहो कोणी बोलायला तुम्ही जर त्याला प्रतिकारच देत नसा तर काय उपयोग आहे? तसं मोबाईल वर बोलतो आपण, पण त्याला उत्तर द्यायला नसतं ते तसं सांगतो तुम्हाला. तसं म्हणले माझं तुम्हाला बोलणं समजते ना? अहो सज्जन झालं कसं? आपण काय मागायला देवाला मागलं? नामदेव महाराजांना आयुष्य मागितलंय, जास्त नको महाराज, आणि माणसाने जास्त जगू नये, काय उपयोग नाही. मंडळी महाराज, आमचे ज्ञानेश्वर महाराज 21 वर्षे 3 महिने 5 दिवस जगले. पण याच्यामध्ये काय केलं माहित आहे का तुम्हाला महाराज? 21 वर्षे 3 महिने 5 दिवस जगले. याच्यामध्ये त्यांनी काय केलं महाराज? 12व्या वर्षी रेड्यामुखी वेद बोलविला, 15 वर्षी 9,900 ओया तयार केल्या 700 श्लोकावर गीतेवर, आणि त्याने महाराज, आणि 20व्या वर्षी 15 वर्षी जड भिंत चालवली, आणि 20व्या वर्षी ज्ञानेश्वरीनं गीतेवरती टीका केली महाराज. अहो ज्ञानेश्वरीचा विचार जर केला महाराज, की लाईट आणि लाईट, या लाईटचा शोध कोणा लावला माहित आहे का तुम्हाला? आमच्या ज्ञानेश्वर माऊलीनं 700 वर्षापूर्वी लावला. तुम्ही म्हणसाल कसा? अध्याय नंबर 7वा ज्ञानेश्वरीचा ओढा, ओळी नंबर 58. बघा, उदकाचे निमिषे गगनी लखलकीट प्रगटले तेज दिशे, ते विजू माझी असे सलील काही. पाण्यामध्ये वीज आहे. हे आमच्या ज्ञानेश्वर माऊली 700 वर्षापूर्वी 7व्या अध्यायाने 58 नंबर मध्ये ओळी मध्ये लिहिलंय. आता तुम्ही म्हणसाल घड्याळ आहे ना, घड्याळ, या घड्याळाचा कोण शोध लावला? जर्मनीच्या पीटर हेंडेल, हे नंतर शोध लागला. पण आमच्या ज्ञानेश्वर माऊलीनं अध्याय नंबर 2 ज्ञानेश्वरीचा ओळी नंबर 159 पहा. उद्या ज्ञानेश्वरी कोणाकडे? आमचे महाराज तुमचे एसपी महाराज. उद्या बघा अध्याय 2 घड्याळीचा शोध, अध्याय 2 ओळी नंबर 159. बघा, उपजे ते नासे नासिने पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र तैसे परिभरी मेघा. हे ज्ञानेश्वर माऊली आमच्या 700 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीत लिहून ठेवले. त्याच्यानंतर आता शिकलेली जे मंडळी आहेत
पृथ्वी फिरते की सूर्य फिरते हो? सूर्य फिरते की पृथ्वी फिरते? हा, मग याचा शोध कोणा लावला? आमच्या ज्ञानेश्वर माऊलीनं. तुम्ही म्हणसाल कोणी अध्यायात आहे? काढा अध्याय नंबर 4 ज्ञानेश्वरीचा, ओळी नंबर 99. उदो असताचेनी प्रमाणे तैसे न चालता सूर्याचे चालणे, तैसे निष्कर्मत्म जाणे कर्मेचे असता. सूर्य स्थिर आहे, पृथ्वी फिरते. हे ज्ञानेश्वर माऊलीनं 700 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीच्या 4थ्या अध्यायामध्ये ओळी नंबर 99 मध्ये लिहून गेला. महाराज काही भकायला म्हणसाल उद्या लिहून घ्या, पाहतात ज्ञानेश्वरी त्या ठिकाणी दिलं. आता नंतर हे मोबाईल आहे ना, मोबाईल आले कानावर लावले, तुमच्या दिल्लीत काय चाललं, कुठं काय चाललं ते सगळं दिसते ना. त्याच्यासोबत आमच्या ज्ञानेश्वर माऊलीने लावलाय. कुठं? अध्याय नंबर 5 ओळी नंबर 115. पहा उद्या ज्ञानेश्वरी व्यासपीठ असं कोणाकडतं ते महाराजांनी पाहायचं आणि तुम्ही पाहायचं. याच्यात जिथे संसार चित्र उमटे, तो मनुरूपी पटू फाटे, जैसे सरोवर आटे मग प्रतिभा नाही. या चित्रपटाचा शोध, मोबाईलचा शोध आमच्या ज्ञानेश्वर माऊली 700 वर्षापूर्वी लावला महाराज. ओळी अध्याय नंबर 5 ओळी नंबर 115. आता हे आकाशात विमान उडते ना, विमानाचा शोध कोण लावला? आमच्या राईट बंधून लावला म्हणतो आपण, राईट बंधून म्हणून महाराज. पण नाही, राईट बंदीच्या अगोदर आमच्या ज्ञानेश्वर माऊलीने लावला. तुम्ही म्हणसाल कुठं लावला? काढा अध्याय नंबर 12 ज्ञानेश्वरीचा, भक्ती योग. त्याच्यामध्ये ओळी नंबर 111. बघा, पै अभ्यासाचे निबळे, गती एका अंतराळे, व्याघ्र सर्प प्रांजळे केले की. अभ्यासानं विमानाचा शोध लावला, विमान आकाशात उडायला लागले. आपण म्हणतो राईट बंधून नंतर शोध लावला महाराज. आता समुद्राला भरती होती येते ना, भरती होती पौर्णिमेला नाही, याला अमावस्येला. ही कशामुळे येते? गुरुत्वाकर्षण शक्तीमुळं. पण याचा शोध कोणा लावला? आमच्या ज्ञानेश्वर माऊलीनं. अध्याय नंबर 9 ओळी नंबर 156. बघा, तिच्या पाहेपा पूर्ण समुद्राची भेटी, समुद्र भरते अपार दाटी, येथे चंद्राची काय कीर्ती उपका पडे. आता मी सांगित बसलं तर भावार्थ जागीत राहील, ज्ञानेश्वरीवर बोलत राहील तर तुम्ही रात्रभर बोलत राहील. कारण ज्ञानेश्वरी मध्ये 18 अध्याय आहेत. अध्याय पहिला अर्जुन विषाद योग, अध्याय दुसरा सांख्य योग, अध्याय तिसरा कर्मयोग, अध्याय चौथा ज्ञान संन्यास योग, अध्याय 5वा योग गर्भ योग, अध्याय 6वा आत्मस्वयं योग, अध्याय 7वा ज्ञान विज्ञान योग, अध्याय 8वा ब्रह्माक्षर निर्देश योग, अध्याय 9वा राजविद्या राजगुह्य योग, अध्याय 9वा विभूती योग, अध्याय 11वा विश्वरूप दर्शन योग, अध्याय 12वा भक्ती योग, अध्याय 13वा प्रकृती पुरुष योग, अध्याय 14वा गुणातीत योग, अध्याय 15वा पुरुषोत्तम योग, अध्याय 16वा देवासुर संपत्ती भाग योग, अध्याय 17वा श्रद्धा निरूपण योग आणि अध्याय 18वा सर्व गीतार्थ संग्रह योग. आता बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरानं लिहिली की सांगितली? हो, सांगितली. त्याचा पुरावा 18व्या अध्यायामध्ये 1810 ओळीमध्ये वानोड महाराज. शक्य 1212 उत्तरे, तरी टीका केली ज्ञानेश्वरे, सच्चिदानंद बाबा आदरे लेख बुधाला. ज्ञानेश्वराने लिहिली, सांगितली आणि सच्चिदानंद बाबाने लिहिली. मी जर ज्ञानेश्वरवर बोललो तर रात्रही पूर्ण नाही. त्यासाठी आपण भावार्थाकडे येऊया. मग काय झालं? महाराजांनी सांगितलं अकल्प आयुष्य दे माणसाला. अकल्प ज्ञानेश्वर महाराजाला थोडंच आयुष्य दिलं. मग त्यांनी 12 वर्षी रेड्यामुखी वेद बोलविला, 15 वर्षी निर्जीव जड भिंत चालविली आणि 20व्या वर्षी 700 श्लोकावर ज्ञानेश्वरीवर 9045 वयाचा ग्रंथ तयार केला. आणि त्याच्यामध्ये याच्यात भक्तियोग, ज्ञानयोग आणि असे जे 3 प्रकार टाकले, भक्तियोग, ज्ञानयोग आणि अशा प्रकारे ज्ञानेश्वरी जर वाचली कोण तर ज्ञान प्राप्त होते. वाचावी वाचिल जो कोणी, वाचिल जो कोणी, वाचल जो कोणी, वाचल जो कोणी, सरितासी लोकांगणी, सरितासी लोकांगणी.
अति मूर्ख त्या दगडा वाचील जो कोणी जनी त्याची लोटांगणी. ज्ञानेश्वरी जर वाचली तुम्हाला ज्ञान प्राप्त होते आणि ज्ञान प्राप्त असल्या की देव कळतो आणि देव कळाला की तुमचा कर्तार्थ जीवनाचा भाग शिल्लक उरत नाही महाराज. आणि मग काय झालं महाराज, एकदा काय झालं, जमदाग्नी ऋषीची पत्नी रेणुका माता पाणी आणण्यासाठी गंगेवर गेली आणि गंगेवर गेल्यानंतर तिथं चित्रसेन गंधर्व त्या पाण्यामध्ये अप्सरा असं क्रीडा करू लागली. क्रीडा करत असताना पानोळे महाराज मन फार चंचल आहे. आता जे गाडीचा ड्रायव्हर चलिते मनाला गाडी चलिते ना, गाडी चलित असताना रोडवर लिहिलं असते मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक. माइंड कंट्रोल इज द बेस्ट कंट्रोल, माइंड इज द बेस्ट ब्रेक ऑफ द मॅन बॉडी. मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक, माइंड कंट्रोल इज द बेस्ट कंट्रोल, माइंड इज द बेस्ट ब्रेक ऑफ द मॅन बॉडी. मन हेच ब्रेक आहे. मग त्या रेणुकेचं मन त्या ह्याच्यावर गंधर्वावर गेलं महाराज. गेल्याबरोबर ती थोडं तिचं मन विचलित झालं महाराज. आणि विचलित झाल्यावर काय झालं भुजंग महाराज, विचलित झालं मन. आता विचलित मन झालं की माणसाचं मन जाते कोणकडे आणि मग येतं जागीच राहते. म्हणून माणसानं सकाळी लवकर उठावं, ज्ञानार्जन करावं, ब्रेनची शक्ती कमी होत नाही. असो गेलं. मग इकडं आश्रमात यायला वेळ झाला रेणुका मातेला. मग इकडं जमदाग्नी समजलं की आज आपल्या पत्नीला रेणुकेला उशीर झाला म्हणून तिनं सांगितलं, ए मुलांनो इकडे या म्हणले. त्या रेणुके मातेचं तुमच्या मन विचलित झालं आहे, ही घ्या तलवार आणि या रेणुके मातेचं शिर उडून टाका. आता मातेला मारायचं म्हणजे योग आहे का हो? पण कलियुगात मातेला मारायलेत लोक. कारण वेष्टान अधीन झालेले माय बापाला सुद्धा मारा लागले दारूच्या नशेमध्ये. असो तिकडे आपल्याला जायचं नाही. परंतु त्यावेळेस एकही मुलगा तयार होईल मातीचं मुंडकं कापायला. मग त्याने आवाज दिला, आहे परशुरामा इकडे म्हणला, तुझ्या आईनं माझी आज्ञा पाळली नाही आणि तिचं मन विचलित झाल्यामुळं तू काय कर, ही तलवार घेऊन तुझ्या आईचं शिरछेद कर. परशुरामानं मागचा पुढचा विचार न केला आणि लगेच म्हणले आईचं धड वेगळं शिर वेगळं करून टाकलं. कोणाच्या आज्ञेवरून? जमदाग्नी ऋषींच्या. मग जमदाग्नी ऋषी म्हणले, हे तुझे बंधू यांनी सुद्धा माझी आज्ञा पाळलेली नाही, मग या नाही मार. मग त्या भावाला सुद्धा परशुरामानं मारलं. आता मारल्यानंतर मंडळी परशुराम गेले पित्यापाशी. सांगा म्हणले पिताश्री आता काय सेवा करू? काही नाही म्हणले, तू माझी आज्ञा पाळल्यामुळं मी तुझ्यावर खुश झालेला हो. काय मागायचं ते माग. आता काय मागायचं ते माग म्हणल्यावर काय मागा भुजंगराव महाराज, पानोळे महाराज? 3 शंकराचे भक्त भक्ती करू लागले आणि त्यातले महादेवाची भक्ती करू लागले. आणि महादेवाची भक्ती करता करता म्हणले, जर आपल्याला महादेव प्रसन्न झालं तर काय मागाव? ते म्हणलं आपण 8-8 दिवस आंघोळच करत नाही, आता महादेव का प्रसन्न होईल? आज ते म्हणलं होत नाही, हे मला माहित आहे, पण मागणी लक्षात ठेवायला काय हरकत आहे? काय मागा? ते पहिला भक्त काय म्हणला, जर महादेव मला प्रसन्न झाला तर महादेवाला एकच मागे, चिंचेचे झाड 1 कोट आणि प्रत्येक पानाची 1 500ची नोट. किती झाले महाराज? चिंचेचे झाड 1 कोट आणि प्रत्येक पानाची 1 500ची नोट. किती झाले पैसे? एवढं मागील म्हणले महादेव जर प्रसन्न झाला तर. आता म्हणले दुसरा भक्त, तू काय मागशील? ते म्हणले काय मी मागील? काय मागा डोकं खाली तर अशी काय मागा? हा आलं लक्षात. जर महादेव प्रसन्न झाला तर मी काय करील की तू मागितले चिंचेचे झाड सगळे तोडील, त्याच्या लाकडाच्या पाट्या तयार करील, त्याच्या अलमारीचे काय करील, असे अलमारीचे कपाट तयार करील आणि तू मागितलेले पैसे त्याच्यात ठेवील. एवढं मागेल. कोणता? दुसरा भक्त. आपली मागणी बरं, तरी नामदेव महाराजची मागणी नाही, आपली सांगायला संसारिक माणसाची मागणी. आता दोघात झालं का? आता तिसरा. आता हे दोघं म्हणले आम्ही मागलं महादेवाला, तू काय मागशील? ते तिसरा भक्त म्हणला काय मागा काना खाजीला जरा डोक्याला खाजीला. हा आलं लक्षात. मला जर महादेव प्रसन्न झाला तर मी एवढंच मागेन, तुम्ही दोघं माझे चुलते व्हावा,
तुमचा वारस बुडवावा आणि तुम्ही मरून जाऊन तुमच्या तिजोरीच्या चाव्या माझ्याजवळ एवढंच मागेल विठाला. अशी मागणी त्यावेळेस वर माग म्हणले परशुरामा. काय मागायचं ते माग. परशुराम म्हणले देवा ऋषी महाराज तुम्ही माझ्यावर प्रसन्न झाला मला एकच द्या. माझ्या आईला मारलं ती जिवंत झाली पाहिजे. माझ्या भावाला मारलं ते जिवंत झाले पाहिजे आणि मी मारलं यांची कल्पना त्याला नसली पाहिजे. म्हणून हे दुसऱ्या अभंगाच्या नामदेव महाराजांना दुसऱ्या आता हे कलियुग आहे. कलियुगात तरुण मुलाला आणि तरुण मुलीला हे कीर्तन आवडतच नाही. इथलेच नाही गावोगावात आम्ही आता सप्त्यात करतो. तरुण मुली काय करतात आता तिकडेच जातात मुलं. बापाला पता लागत नाही. बापा इकडे सोयी करायला तिकडूनच बापाला मोबाईल फोन करते. कोण पोरगा काय म्हणते हॅलो पप्पा मॅरेज इज द कम्प्लिटेड. आय एम गोइंग टू द गोवा फॉर हनीमून. यू टेक एंड्रसल फायनान्शियल पिंग डू नॉट एनी टेन्शन. आजकाल ती मुलं असं काय बाबा. अहो माणसानं कसं माणूस ज्ञानी व्हा. माता या ठिकाणी अहो सध्या तुम्ही काय करायला लागले. बाळा तू किती दिलास बाई. हा उभी राह. कितीला इंग्लिश में राहिले 411. बस बस तू किती लाख बाय. हा उठ 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 उठ. काही नाही करत मी काय म्हणत नाही. बरोबर सांग. 500 - 411 तेच सांगलं उलट. 500 मधून 411 गेले. मोबाईल पाहतील तू मोबाईल नाही पाहत. 500 मधून 411 निघत नाही. हा असं आहे करता. अहो आजकाल काय वाटते माहित आहे का तुम्हाला मुला मुलीला. मी आता विनोद कीर्तनात विनोद करू नये भुजंग महाराज. पण आता कलियुगात अध्यात्म सांगलं तुम्ही झोपता सगळे. मुला मुलीला काय सांगते पहिल्या दिवशी राजे सखना आईत खेळतो विनोद खना वरून पडला शत्रुघ्न नाद बाळा जो धोरे जो. दुसऱ्या दिवशी हेमा मालिनी बाळाला तिने घातले पाणी लता मंगेशकर गाती या गाणी बाळा जो धोरे जो. तिसऱ्या दिवशी श्रीदेवी आली बाळाला तिने तिजोरी दिली कोयनाने गिलासात उडी मारली बाळा जो धोरे जो. चौथ्या दिवशी अमरीशपुरी त्याने बाळाला तारीली पुरी दिव्या भारती हरवी दोरी जो बाळा जो धोरे जो. पाचव्या दिवशी अक्षय कुमार त्याची बायको पडली बिमार ऋषी कपूरने दिला मारा जो बाळा जो धोरे जो. सहाव्या दिवशी जितेंद्र आला त्याने बाळाला बाय बाय केला उत्तम सरकुंडे डिस्को गायला
असं आवडले का कसे हसायचे सगळे. मग अध्यात्म सांगायला तर झोपतात. मग कलियुगामध्ये काय झालं असं झालंय. महाराज नामदेव महाराज देवाला मागणी मानतात. अकल्प आयुष्य व्हावे त्या कुळा माझ्या सकळा हरीची दासा. कल्पनेची बाधा न हो कोणे काळी संत मंडळी सुखी असो. परशुरामानं मारलं, आईला मारलं, भावाला मारलं, त्याची कल्पना सुद्धा होऊ देऊ नको म्हणून मागितलं कोणाला, पिताश्रीला जमदाग्नी ऋषीला. त्याची कल्पना न होता आई कमंडल दिला पुन्हा जमदाग्नीनं. परशुरामा एक कमंडलूतलं पाणी शिंपड म्हणले. ओम म्हणा गणाधिपती नमा इष्ट देवता मंत्र म्हण आणि पाणी शिंपड तुझ्या आई जिवंत होईल, भाऊ जिवंत. पण कल्पना नाही झाली म्हणून ते दुसऱ्या त्यांना सांगितलं महाराज. आणि परंतु एक लक्षात ठेवा, माणसानं परमार्थात आल्यानंतर अहंकार मुळीच करायचा नाही. कारण आपल्यापेक्षा कोणीतरी श्रेष्ठ आहे. कारण माणसं कसं बंगल्यातून नीती गेली, बंगल्याची किंमत संपली. माणसातून माणुसकी गेली, माणसाची किंमत संपली. व्यापारातून लिंकता गेली, व्यापाराची किंमत संपली. मग माणूस आहे तर सगळं आहे. हाय क्वालिटी मॅन आणि विदाउट मॅन नो एनिथिंग इन द वर्ल्ड. माणसाची माणुसकी संपली, त्याला काही किंमत नाही. एक वर एक शून्य त्याला किती झाले बाई? एक वर एक शून्य त्याला किती झाले? एक वर एक शून्य दिला 10 आणि एक वर 2 शून्य दिले किती झाले? 100. एक पुसून टाकला काय किती झाले? एक पुसून टाकला 0. व्हॅल्युएशन ऑफ 0. 1 इज प्रेझेंट, 0 has a 10% valuation. If 1 is absent, 0 has a no any valuation. तसं हाय क्वालिटी मॅन आणि विदाउट मॅन नो एनिथिंग इन द वर्ल्ड. माणसातून माणुसकी बाजूला काढा, त्याला काहीच किंमत नाही हो. म्हणून तसं लोकांनीच लोकांकडून निवडून दिलेलं राज्य म्हणजे लोकशाही राज्य आहे. अकाउंटिंग टू इब्राहिम लिंकन, डेमोक्रेसी इज द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल अँड द डेमोक्रेसी. माणसाने धर्म म्हणजे काय? माणसाने माणसाची माणसाप्रमाणे वागणे, तर या नाम धर्म. म्हणून अहंकाराचा वारा माणसाला लागला नाही पाहिजे. आता तुम्हाला सांगतो, हा जन्मच कशासाठी दिला महाराज माणसाला? देवाचं नाम देवे दिला दे भजना गोमटा आणि तो आणि महाराज आपला देह कशासाठी दिलाय? भजनासाठी. पण आपला वापर कसा? अहो 84 लाख योनीनंतर हा जन्म मिळतो. मग आता ही योनी किती आहेत? 30 लाख योनी आहेत झाडा झुडपाच्या पृथ्वीवरल्या. 27 लाख योनी आहेत कीटकाच्या. 14 लाख योनी आहेत पाण्यातील जीव. 9 लाख योनी आहेत या पक्षी आणि 93,99,999 योनी नंतर मनुष्याची 84 योनी आहे. एवढं जीवाला भोगावं लागते तेव्हा मनुष्य जन्म मिळतो. मग याच देहीकडे देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही कुठे. देवे दिला दे भजना गोमटा आणि तो या झाला बाधा बाधिकेचा. माणसानी माणसाची माणसाप्रमाणे वागणे, हाय क्वालिटी मॅन आणि विदाउट मॅन नो एनिथिंग इन द वर्ल्ड. जगातून संपली किंमत माणसाची, माणसाची माणुसकी संपली. म्हणून अहंकाराचा वारा न लागो राजसा. सज्जन हो, मायबापो, एकदा सेतुबंध रामेश्वरला गेले. कोण? आमचे हनुमंतराय आणि अर्जुन. आणि तिथे गेल्यानंतर काय झालं महाराज? आता त्या सेतुबंध रामेश्वरला समुद्रावर सेतू बांधला होता. 1200 योजन लांब, 120 किलोमीटर लांब आणि 12 योजन रुंद असा सेतू बांधला होता. आणि ते सेतू बांधल्यानंतर तिथं अर्जुन गेले आणि अर्जुन आणि हनुमंतराय तिथे गेले आणि विचारू लागले. कोण? अर्जुन. हनुमंतराय, ही भानगड करायची काय गरज होती? म्हणजे एवढे दगड टाकून एवढा पूल या समुद्रावर करायचा असता. जर मी असतो तर एका बाणाने सेतू केला असता म्हणजे बाणानं. आता मला सांगा, अर्जुन आला, हनुमंतराय म्हणले हनुमंतराय, अर्जुना तू बाणाने सेतू तयार केला असता मला माहित आहे. पण माझ्यासारखे नळ, नीळ, जांबवंत, सुग्रीव असे मोठे मोठे वीर त्याच्यावर जाणार होते. तुझा सेतू टिकला नसता. कोण? हनुमंतराय. अर्जुन म्हणले
माझा सेतू टिकलाच असता. हनुमंतराय म्हणले टिकलाच नसता. अहंकार झाला कोणाला, धनुर्विद्येचा कोणाला, आमच्या अर्जुनाला. कोणा म्हणले बनवा तुमच्या बाणाचा सेतू, बनविला बाणाचा सेतू. हनुमंतराय उंच गेले, जय श्रीराम टाकल्याबरोबर सेतू मोडला. सगळे जागेवर आहेत, मला आठ पैसा करते. अशा प्रकारे महाराज मोडला. मग आता त्यांनी पैंज लावली होती. काय लावली होती पैंज माहित आहे का? जर हनुमंतराय तुझ्या उडाणारा माझा सेतू मोडला तर अर्जुन म्हणले मी अग्निकाष्ट घेईन. आणि मारुतीराय म्हणले जर माझ्या उडाणारा सेतू नाही मोडला तर मी तुझ्या ध्वजस्तंभावर राहील. पण ज्ञानेश्वरी मध्ये पहिल्या अध्यायात होई आहे, ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू सारथी शार्दंगरू अर्जुनेशी. मग दोघांची अशी पैन झाली, दोघे एकमेकाचा अहंकार निर्माण झाला होता. मग आता अर्जुनाने येडे घालायला सुरुवात केली महाराज. कोणाला? त्या अग्निपेटीला येडे घाला. 1 2 3 प्रदक्षिणा घातल्या. आणि 4थी आणि 5वी प्रदक्षिणा घालण्याच्या वेळेस भगवंतानं एका बटुकामध्ये ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि त्या ठिकाणी हजर झाले. अहो काय चाला म्हणले अर्जुन महाराज तुमचा? नाही म्हणले आम्ही इथं पैंज मारली होती. मग त्याला पैंज मारली हे मान्य आहे, पण त्याला जामीन लागेल काय? पुरावा न करता कोर्टात केस चलत नाही, पुरावा लागते. कोण होता पुरावा? म्हणजे कोणीच नाही, मी हनुमंतराज होतो. नाही म्हणले आता मी आलो म्हणले माझ्या समोर म्हणले अर्जुना तू सेतू तयार कर आणि हनुमंतराज तू मोडून दाखव. मग आता भक्ता राखी पायापाशी आणि दुर्जनाते यदा यदाई धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभुस्थानम धर्मस्य तदात्मनं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. देवालाच काळजी भक्ताची. मग सांगितलं केला अर्जुनानं बाण नाथा सेतू तयार केला. इकडे आमच्या पंढरीनाथानं काय केलं महाराज? सुदर्शन चक्र त्या सेतूखाली सोडून दिलं आणि हनुमंतराय सांगितलं हनुमंतराय मोडून दाखवा. हनुमंतराय गेले, उंच उडाले, जय श्रीराम उडी टाकली. पण हनुमंतराय त्या समुद्रात जाऊन कोसळले महाराज. सेतू मोडला नाही. मग आता काय करायचं? काय नाही म्हणजे ठरल्याप्रमाणे ही जे प्रतिज्ञा केल्या होत्या तुम्ही, जर मोडला तर अग्निकाष्ट घेईल, नाही मोडला तर तुझ्या ध्वजस्तंभावर राहील. अशा दोघांच्या प्रतिज्ञा त्या ठिकाणी भगवंतानं खऱ्या केल्या आणि दोघांचा जो अहंकार झाला होता म्हणून त्या ठिकाणी दोघांचा अहंकार नष्ट झाला. हे महाराज तिसऱ्या चरणामध्ये Hare
सज्जन हो माय बापो, काही काही मुलं एवढे हुशार आहेत महाराज, काय सांगावं. अनोळी महाराज शिक्षकाच्या पुढे गेलेत बरं मुलं, शिक्षकाच्या बी. आता गुरुजीने एका मुलाला उठवलं, उठ म्हणले आणि सांग म्हणले येथून पुणा ते मुंबई अंतर किती. आता ते मुलगा उठला, म्हणले सांग म्हणले पुणा ते मुंबई अंतर किती. आता या मुलानं सांगितलं, काय सांगावं म्हणले म्हणे. त्याने सांगितलं 42 किलोमीटर. अरे म्हणले 42 कसं होईल. आता ते मुलगा मास्तरच्या पुढे गेला होता. ते म्हणला कसं. ते म्हणले इकडे आहे म्हणले. सर म्हणले माझा एक भाऊ आहे म्हणले 21 वर्षाचा, ते आहे म्हणले हाफम्याड आणि तुम्ही फुलम्याड म्हणून 42 केलं म्हणजे 21 दोन्ही 42. आता एवढं म्हटलं तरी शिक्षकांनी त्याला बोलवलं, इकडे इकडे म्हणले बाळा. लेच म्हणले फटाफट उत्तर द्यायलाच म्हणले तुझा जन्म कधी झाला. ते म्हणला सर माझा जन्म झाला गुरुवारी. आणि सर म्हणले मग मला गुरुवारी म्हणतात तुमचा. ते म्हणले माझा रविवारी. काय सरला बाळ बोलतात, रविवारी तर सुट्टी असते की विठाला. दोन मित्र अभ्यास करू लागले 12वी पास. एक होता हाफम्याड आणि एक होता फुलम्याड. फुलम्याड म्हणजे हुशार होता, माइंड त्याचं जरा चांगलं होतं. आणि दोघांचा एक त्या ठिकाणी पास झाले आणि हे त्याची पाहून कॉपी करायचा. हा विद्यार्थ्याचा पाहून कॉपी करायचा. करत असताना करता करता काय झालं महाराज, एके दिवसाला इंटरव्ह्यूचा काळ आला दोघांना. इंटरव्ह्यूचा काळ आल्यानंतर याने इंटरव्ह्यू दिला आणि त्या परीक्षकाने विचारले त्याला 3 प्रश्न. कोणते पहिले. पहिला प्रश्न विचारला, सांग म्हणले भारत देश केव्हा स्वतंत्र झाला. एक प्रश्न. त्याने सांगितलं 1942 ला सुरुवात झाली आणि 1947 ला स्वतंत्र झाला. पहिला प्रश्नाचं उत्तर दिलं वानोळे महाराज. दुसरा प्रश्न विचारला, सांग म्हणले त्या स्वातंत्र्य चळवळीत कोण कोण होतं. याने सांगितलं फुले, आंबेडकर, शाहू, राजगुरू, याचे कितीतरी क्रांती होते, कोणाकोणाची नाव सांगू. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर संपलं. तिसरा प्रश्न विचारला महाराज, म्हणले मंगळ ग्रहावर पाणी आहे का. आता त्याने सांगितलं प्रयत्न चालू आहे, लगेच शोध लागा. 3 प्रश्नाचे उत्तर दिले आणि तो हॉलच्या बाहेर आला. आता तिचा कॉपी करणारा हा विद्यार्थी त्याची पाहूनच परीक्षेत पास झाला. त्याचं पाहू अनुकरण. ते म्हणला मित्रा तुझा इंटरव्ह्यू झाला का. ते म्हणला झाला माझा इंटरव्ह्यू. आणि काय काय विचारलं. 3 प्रश्न विचारले. पहिला प्रश्न विचारला भारत देश स्वतंत्र केव्हा झाला. मी सांगितलं म्हणले 1942 ला सुरुवात झाली आणि 1947 स्वतंत्र झाला. याला वाटलं मला तेच प्रश्न विचारले. दुसरा प्रश्न म्हणले मंगळ ग्रहावर पाणी आहे का. ते म्हणले प्रयत्न चालू आहेत, लवकरच कळेल. त्याला वाटलं मला हेच प्रश्न विचारला. आणि तिसरा प्रश्न काय विचारला म्हणले. असं त्यानं सगळे 3ही प्रश्नाचं काय केलं उत्तर त्यानं जागून घेतलं. आणि म्हणले आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं की बाबा आता काय करा. रात्रभर त्यानं डोकं खाजिलं, असं खाजिलं आणि घोकंपटीत केलो. 1942 सुरुवात झाली आणि 1947 स्वतंत्र झाला. मंगळ ग्रहावर पाणी आहे की नाही लवकरच कळेल. आणि तुझा जन्म केव्हा झाला 1947 झाला. असं त्यानं घोकतच पाठच केलं. आता नंतर विचारलं त्याला, पुन्हा त्यांना प्रश्न विचारले. दुसऱ्या ते अनुकरण करणारा गेला म्हणले. परीक्षकाने विचारलं, सांग म्हणले बाळा तुझा जन्म केव्हा झाला. त्यानं सांगितलं 1942 ला सुरुवात झाली, 1947 ला झाला. हुशार माणसाला कळते. आता त्याला वाटलं ते दुसरा प्रश्न विचारला. म्हणले काय झालं तुझं डोकं ठिकाण्यावर आहे का. हे म्हणला तपासण्या चालू आहेत, लवकरच कळ. विचारला कीर्तनात विनोद सांगायचे नसतात, परंतु अध्यात्म सांगित बसलं तर या कलियुगात पटत नाही. कारण कलियुग कसं आहे, कलियुग फार वेगळं झालं. आता
कारण कसं आहे, मी एका गावामध्ये कीर्तन केलं. महाराज म्हणले तुमच्या आम्ही ज्या बातम्या ऐकल्या, म्हणजे बातम्या त्याला कोणत्या ऐकल्या, ते म्हणले बातम्या तुमच्या आमल्या मोबाईलवर ऐकल्या. कोणत्या बातम्या म्हणून दाखवा बरं. कीर्तनात म्हणायच्या नसतात. अहो म्हणानं काही हिंदुरी महाराज तर काही म्हणतात, मग तुम्हाला म्हणाय काय झालं बरं म्हणू का म्हणलं. आकाशवाणी थापाड्या केंद्र आहे, सदाय खोटे बोले आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. सासू सुनाच्या मारामाऱ्या, सासूला राग सहन झाल्यामुळे तिने सुनेच्या अंगावर पाणी ओतून 444 व्होल्टेज खाली तिला अटक करण्यात आले. परवा अमिताभ बच्चन मंत्र्याला बोलताना सांगितले 12वी नंतर 13 मुलं न झाल्या त्या दोघांना परत लग्न करण्याचा हुकूम दिला जाईल. परवा श्रीदेवी पदयात्रा करण्याकरता अचानक कंपनीमध्ये संप झाल्यामुळे मांजरान त्याच्यावर दगडावर सेवा केल्यामुळे हैदराबाद गावी कोंबडीने अंड द्यायचं बंद केलं आहे. परवा पुण्याच्या ससून हॉस्पिटलमध्ये 4 मुर्दे गायब, एक मुर्दा बडबड करीत आहे, बाकीचे मुर्दे भेटले तरी आपण त्यावर संपर्क साधावा. दगडू धंडू पत्रे मुक्काम करता तालुका बेपत्ता मुगाची उलटाची हैराण रोड परेशान करी तुटक्या मुटक्या झोपल्या. खोली नंबर 420. नमस्कार. महाराज म्हणजे असं काही भटकळू नका, आम्ही झोपी जाईल. झोपले का नाही झोपले. आता या ठिकाणी रामदेव महाराज देवाला मागणी मागतात. आता तुमची आमची मागणी ही आहे, कोणती? खावे पियावे ल्यावे घरी असावे, परमान येत असं तर म्हणा, नाही तर राहू द्या. बर काय मला ते येत नाही परमान. मग असं महाराज नामदेव महाराज देवाला मागणी मागतात. आणि त्या मागणी मागत असताना ते म्हणतात माझे जे काही विष्णूचे भक्त आहेत, माझे काही विष्णूचे दास आहेत, वानोळी महाराज त्यांना अहंकार येऊ देऊ नको. म्हणून अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकाशी विठोबा अकल्पाविषयी व्हावे तयाकुळा, माझ्या सकळा हरीच्या दासा. कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, ही संत मंडळी सुखी असो. अहंकाराचा वारा न लागो राधसा, माझ्या विष्णुदासा भाविकाशे. सज्जन हो माय बापू, आता एकदा लोहगाव मध्ये कीर्तन चालू होतं. कोणाचं? तुकाराम महाराजाचं. आणि तुकारामाचं कीर्तन चालू असताना तिथं आमचे तुकाराम महाराजा कीर्तनाला संत या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज त्या ठिकाणी हजर होते कीर्तनाला. आणि ही बातमी कळाली कोणाला? पठाणाला. कुठं? की या संत तुकाराम महाराजा कीर्तनात छत्रपती शिवाजी महाराज हजर आहेत. पठाणाने येडात घातला महाराज, सगळा येडा घातला. आणि तिथं मग आले पठाण. मग याचे तुकाराम महाराजांनी सांगितलं आता काय करावं म्हणले. आता पठाणाने येडा घातला, काय करा? मग त्यांनी धावा केला. काय केला? पंढरीनाथाचा राम कृष्ण हरी जय जय, राम कृष्ण हरी जय, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय, राम कृष्ण हरी जय, राम कृष्ण पठाणाचा वेढा झाला. महाराज मंदिराला लोहगाव मध्ये कीर्तन चालू होतं महाराजाचं. फुटोये मस्तक तुटोये शरीर, तरी हरिनामाचा जागर सुरू नये. शिवाजी महाराज उठले नाही पाहिजे. पठाणाचा येडा घातला. आता काय करायचं? पांडुरंगाचा धावा केला. पांडुरंग परमात्म्याला काळजी पडी महाराज
लगेच पांडुरंग परब्याला छत्रपती शिवाजी महाराजाचं रूप धारण केलं आणि घोड्यावर बसले आणि पसार झाले. पठाण म्हणले भागो, शिवाजी भाग गया, शिवाजी भाग. सगळे पठाण गेले महाराज. असं आलेलं संकट आमच्या छत्रपती शिवाजी महाराजावर कोण आमच्या पांडुरंग परमात्म्यानं निभावून नेलं महाराज. म्हणून महाराज म्हणतात नामा म्हणे तया असावे कल्याण. 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 जामुनी निधाना पांडुरंग. जामुनी निधाना पांडुरंगा. कल्पनेचे भान कोण काय. कल्पनेचे भान कोण काय. गिरधार